हे हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मी आता कोथरूडमध्ये आले होते पाथर्डीवरून. मला मम्मी पप्पांची खूप आठवण येत होती. सो मी 4-5 दिवसासाठी कोथरूडमध्ये आले आणि आता आम्ही शॉपिंग करायची म्हणून, दीदीचं लग्न आहे तर छोटी मोठी शॉपिंग करायची म्हणून नगरला चाललो आहे. तर तिकडून माझी मामी येणार आहे. सो माझा असा विचार झाला की इकडे खूपच बोर होतं आहे, त्याच्यामुळे मी परत तिकडे जाते. तर मामी येणार आहे, मग मामीसोबत मी जाणार आहे आणि मम्मी परत घरी एकटी येणार आहे. तर चलो गाईज, आय एम सो एक्साइटेड. मी चालले परत मामाच्या घरी. आजचा दिवस फुल ऑन फन, शॉपिंग, ट्रॅव्हल आणि फॅमिली टाईमने भरलेला असणार आहे. सो व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता आम्ही निघालो आहोत नगरला जायला. तर गाईज, आता आम्ही नगरमध्ये पोहोचलोय, नाश्ता करतोय आणि थोड्याच वेळात माझी मामी पण येईल. आम्ही नाश्ता करून आलेलो आहे आणि आता आम्ही चाललोय शॉपिंग करायला. आता आम्ही फायनली शॉपिंग करायला आलेलो आहे मुलचंदमध्ये. सो बघूया, मला खूप एक्साइटमेंट होतीये. तर सगळ्यात आधी आम्ही माझ्यासाठी शॉपिंग करायला गेलतो आणि खरंच गाईज, मला इतक्या छान गोष्टी मिळाल्या ना की मलाच खूप आवडल्या. शॉपिंग लिटरली खूपच छान झाली आणि मामीसुद्धा आली शॉपिंग करायला. सो आता आम्ही सगळे मिळून शॉपिंग करतोय. पण गाईज, खरी मजा तर आता येणार आहे, कारण आमची शॉपिंग झालेली आहे आणि आता आम्ही चाललोय साड्यांची शॉपिंग करायला. सो चलो. आणि गाईज, इथे इतक्या सुंदर साड्या आहेत ना, ती साडी घ्यावी आणि कोणती नाही हेच कळत नाही. मम्मीनी आणि मामीनी तर खूपच साड्या घेतल्या. रंग, डिझाईन, पॅटर्न सगळंच इतकं सुंदर. वेळ कसा गेला ते समजलं नाही. एवढा वेळ शॉपिंग करून पण अजून आमची एनर्जी संपली नव्हती. फायनली साड्यांची शॉपिंग झाली आणि आता आम्ही चप्पल, सँडल्स वगैरे घ्यायला आलो आहे. लग्न म्हटलं तर मॅचिंग फुटवेअर हवंच ना. तर गाईज, आता आम्ही फुटवेअर पण घेतलेले आहेत. आणि आता मम्मी घरी जाणार आणि मी आणि मामी पाथर्डीला जाणार आहे. पण गाईज, इथेच झाला एक छोटासा ट्विस्ट. माझ्या मोबाईलची चार्जिंग पूर्ण संपत आली आहे, म्हणून मला यानंतरचा ब्लॉग शूट करता नाही येणार. तर गाईज, आता आमची सगळी शॉपिंग झालेली आहे आणि आता आम्हाला जायचं आहे पाथर्डीला. तर आम्ही बसमध्ये बसणार आहे. तर आम्ही आता बसमध्ये बसणार आहे. पण खूपच भूक लागली आहे, तर सगळ्यांचं मत असं झालं काहीतरी खाऊया मग जाऊया. आम्ही शॉपिंग पण एवढी केली आहे, तर आम्हाला प्रश्न पडायला लागला आम्ही बसमध्ये बसणार कशी. तर गाईज, मला काय पुढचा ब्लॉग शूट करता नाही आला. आणि आता नेक्स्ट डे, आज आम्ही सगळे बसलो आहोत रुखवत बनवायला. लग्नाचं वातावरण म्हणजे वेगळीच खुशी असते.
घरात सगळीकडे उत्साह आणि गडबड सुरू आहे. सगळ्यात आधी आम्ही 7 सुपाऱ्या डेकोरेट केल्या. हे बघा गाईज, किती सुंदर वाटतायत. वाव, मला तर खूप आवडल्या. मामी पण छान बंगला बनवत आहे. त्याचबरोबर आम्ही खूप साऱ्या रुखवताच्या गोष्टी बनवल्या. तर गाईज, आजचा ब्लॉग इथेच संपवते. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि अशाच लग्नाच्या तयारीचे अजून ब्लॉग पाहण्यासाठी सबस्क्राईब अँड कमेंट नक्की करा. सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय गाईज.